यवतमाळ शहर पोलिसांनी चांदोरी नगर परिसरातील घरफोडीच्या घटनेतील चोरट्याला अवघ्या 24 तासात बेड्या ठोकल्या, तर विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले। चोरट्याकडून तब्बल 3,94,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। साहिल उत्तम घरत राहणार पिंपळगाव रोड यवतमाळ आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। चांदोरी नगर येथील रहिवासी मनीष ज्ञानेश्वर गुलवाडे यांच्या घरी 23 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 11 वाजताच्या सुमारास घरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी मागील दाराने प्रवेश केला। बेडरूम मधील प्लायवूडच्या कपाटाचे दार तोडून ड्रॉवरमध्ये पर्समध्ये ठेवलेले सुमारे 40 ग्रॅम वजनाचे जुन्या भावानुसार 2,94,283 रुपये किमतीचे सोन्याचे 2 तुकडे चोरून नेले। या घटनेनंतर मनीष गुलवाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी तात्काळ डीपी पथकाला आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे निर्देश दिले। दरम्यान डीपी पथकाला आरोपी तोंडाला शेला बांधून यवतमाळ शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळगाव परिसरात सापळा रचून साहिल घरत याच्यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर आरोपी साहिलने चांदोरी नगरासह अन्य एका ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यामधील 3,94,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश पैसाने आणि प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे, गणेश सपकाळ, रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, किरण पडघन, गौरव ठाकरे, पवन नांदेकर, प्रदीप कुरटकर, अभिषेक वानखेडे आणि प्रतीक नेवारे यांनी ही कारवाई पार पाडली।